आपल्या गोड मधाळ आणि निरागस वाणीनं जिनं मराठी पावलं पडते पुढेचा अवघा प्रवास श्रवणीय केला, तर कधी आपल्या भाबड्या संवाद शैलीनं दर्शकांच्या पापण्या ओल्या केल्या, या श्रुती निगडेला भेटायला जाऊया पुणे शहरी. खरोखरच पुणे तिथे काय उणे. श्रुती लहानपणापासूनच म्हणजे तिला जेव्हा ती बोलायला नीट यायला लागलं तेव्हापासून मी प्रयत्न केला की तिला आपल्याला काही वेगळं सांगता येतंय का, शिकवता येतंय का. संस्कृत श्लोक, सुभाषित अशी मी थोडी थोडी तिला घ्यायला सुरुवात केली आणि मग तिला ते लवकर लक्षात राहायचं, समजायचं. अर्थ समजला की ती पटकन लक्षात ठेवायची ती. मग असं एक एक दोन दोन करत करत तिला पुष्कळ मी सुभाषित, अथर्वशीर्ष किंवा रामरक्षा अशांसारखं मी सुरुवातीला ते घेतलं. सर्वात पहिलं तिला संधी मिळाली ती म्हणजे कथा भारती नावाच्या संस्थेमध्ये. 3.5 वर्षाची असताना आमच्या कथा भारती या संस्थेच्या कथाकथन स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला. 350-400 मुलामध्ये ती तिसरी आली आणि श्रीकांत मोघे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी तिचं इतकं अमाप कौतुक केलं, ते म्हणाले आश्चर्याने तोंडात बोट घालावं. ही श्रुती निगडे म्हणजे एक आश्चर्य आहे. पहिल्यांदा जेव्हा ती आली स्टेजवर परफॉर्म करायला तेव्हा ती रडली. तिला म्हणजे ते सगळं स्टेजचं वातावरण सगळं नवीन होतं तिच्यासाठी. ते पहिल्यांदाच ती एवढ्या मोठ्या स्टेजवर गेली होती. घाबरली ती, पण तिने नंतर मग मला त्यावेळेसही म्हणजे होते, मलाही भीती वाटली आता ही पुढे बोलते की नाही बोलते. पण मला एवढं माहिती होतं की जरी ती रडत असेल तरी तिला जे सांगितलेलं आहे ती पूर्ण करते. नमस्कार, माझं नाव श्रुती. महाभारतातील एक छोटासा प्रसंग सादर करते. कौरव पक्ष आणि पांडव पक्ष यांचं युद्ध सुरू झालं आणि तोच दिवस आला. अर्जुन लढाई करत करत श्रीकृष्णाबरोबर बराच लांब गेला होता. इकडे गुरु द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. हे चक्रव्यूह फक्त श्रीकृष्ण, अर्जुन आणि गुरु द्रोणाचार्य यांनाच फक्त माहित होते. पण छोटा अभिमन्यू घाबरला नाही. तो म्हणाला, मी चक्रव्यूह पार पाडील. मकरंद सर आणि उर्मिलाताई आणि जितू जोशी जे काय तिचं कौतुक करायचे आहे, त्याच्या म्हणजे एवढ्या मोठ्या आश्चर्याकडून एवढ्या लहान मुलीचं कौतुक व्हायचं म्हणजे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात मज्जा म्हणजे आज सगळे हिच्या जत्रेला जाणार आहेत. काय म्हणालात म्हणजे काय, हमीद पण जाणार ना, तर ते खूप खुश आहे. मेहबूब मोहसिन सकाळपासून नवीन नवीन कपडे घालून जत्रेला जायला तयार. हमीदची सुद्धा एकच लगबग चालू आहे, पण त्याच्याकडे काही मेहमूद सारखे नवीन बूट नाहीयेत आणि मोहसिन सारखी नवीन जरीची टोपी पण नाहीये. पण तरी तो खुश आहे. त्याला एवढंच माहित आहे की बाबाजान गेले आहेत पैसे कमवायला आणि अम्मी जान गेले आहे अल्लाच्या घरी हमीदसाठी चांगले चांगले वस्तू आणण्यासाठी. ताई, त्याला सांगू नकोस अल्लाच्या घरी म्हणजे काय असतं. हमीदची गोष्ट खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन होती. त्याच्यात त्या हमीदच्या आईचं आणि आई नसते त्याला, आणि त्यामुळे ते वाक्यच असं होतं की हमीदची आई अल्लाच्या घरी गेले. मग अल्लाच्या घरी म्हणजे काय हे तिला थोडं समजावून सांगावं लागलं की अल्लाच्या घरी म्हणजेच देवाच्या घरी. मग ती म्हणाली, तू पण जाणार का ग आई? तर म्हटलं हो, आता प्रत्येकाला जायचंच आहे म्हटल्यावर कधीतरी वेळ सगळ्यांवर येणार असते. मग ती म्हणाली, बरं, पण मी तुझ्याकडे बघत राहील आणि मी तुला म्हणजे तू माझ्याकडे वरून बघत राहा, मी तुला चहा, असं म्हणजे तिने ते एवढं सिरियसली तिला त्याच्यातलं पटलं नाही, गांभीर्य एवढं लक्षात नाही आलं. मी तुला चहा वगैरे देईल. मराठी पाऊल पडते पुढे मध्ये ऑडिशनमध्ये ती सिलेक्ट झाली, तर ॲक्टिंग शिकवणं माझ्याकडे आलं. मग त्यानंतरनं माझं काम चालू व्हायचं की तिला ती गोष्ट कशी सांगायची.
कशी सांगायची म्हटल्यावरती श्रुती कंटाळायची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला याच्यातली झी मराठीची सिरियल आवडते, आनंदी कॅरेक्टर आवडतं तिला खूप, पिंजरा सिरियल. मग ती पाहायची आहे मला, त्याच्यासाठी ती रडकोंडी यायची, मला ते पाहायचं आहे, मला आत्ता प्रॅक्टिस नाही करायची. ते झालं की मला झोप आली, मला खायचं आहे असं व्हायचं आणि राहून जायची प्रॅक्टिस. दिवशी मी तिला सांगितलं आहे, बघ श्रुती, तुला आनंदीसारखं बनायचं आहे की नाही. मग आनंदी जी होती ना, त्यावेळेस लहानपणी मी तिला ॲक्टिंग शिकवायचो, त्यावेळेस आनंदी अशी करून बसायची आणि सगळं काही ऐकून घ्यायची. आनंदी कधीच रडत नव्हती, कधीच रडत नाही ती. मग तू रडतेस, मग तू कशी काय बनणार आनंदीसारखी. तेव्हापासून असं झालं की मी 10, 15, 20 वेळा ॲक्टिंग करून दाखवायची आणि श्रुती अशी बसणार, श्रुती झालं आता तू करून दाखव, आणि श्रुती म्हणणार नाही अजून एकदा. या कार्यक्रमामध्ये एकदा जेव्हा तिला उर्मिला मॅडमने गिफ्ट दिलं तेव्हा ते पुस्तक होतं प्रेमचंदांचं. ते पुस्तक तिने त्यावेळेस घेतलं. ती आली नंतर मला म्हणाली, हे बघ मला पुस्तक दिलं पण मला वाचता तर येत नाही ग, मी कसं वाचणार, आता तू हे वाचून दाखव. पण मी म्हटलं मग तुला काय आवडलं असतं पुस्तकाऐवजी. ती म्हणाली मग मला कॅडबरी दिली असती तर किती छान ना, कॅडबरी किंवा पेढे मला फार आवडतात, मग ते खाल्ले पण असते. आता ठीक आहे, हेच पेढे आणि कॅडबरी समजून मी आता समजते आणि ते करते मग. आणि त्यामुळे पुढच्या वेळेस तिने हमीदची गोष्ट घेतली. अहो घरी पोचले नाही तर जत्रेतली गंमत जम्मत सांगू लागले, आपली खेळणी दाखवू लागले आणि इकडे हमीदने पण दाखवलं. आमीना आजीनी तर कपाळालाच हात मारून घेतलं आणि म्हणाले, अल्लाह क्या लड़का है, सबेरे से ना कुछ खाया ना कुछ पिया, लाए तो क्या चिमटा और कुछ मिले क्या तुझे. चला 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 इकडे मोसींच्या घरी जाऊ. मोसींच्या धाकट्या बहिणीने शिपाई हिसकावूनच घेतला. चला मेहूच्या घरी जाऊ. करतोय बादशाह सलामतची मान वाकडी कदाचित छोट्या बाबांनी केली असणार. चला नूरच्याकडे जाऊ, नूरच्याकडे जाऊ. अरे रे 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 कितीही भांडण. तुम्हाला माहितीये का, या भांडणामध्ये नूराच्या भावाने वकील सलमानचा कोटच फाडला टराटरा. पण हमीदच्या घरी भांडायला तर भाऊ बहीणच नाहीयेत. पण आजीला कसं समजवणार. चला 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 तो काय म्हणते ते पाहूयात. हमीद बोलतोय, अब रोटियां बनाते हुए तुम्हारी उंगलियां नहीं जलेगी. आमीना आजी रडू लागली आणि म्हणाली, या परवरदिगार सारे ईगा में मेरा बच्चा सिर्फ मेरे बारे में ही सोचता रहा. जेव्हा ती शूटिंगला जायची तिकडे तेव्हा तिचं शाळा बुडायचीच, अभ्यासही बुडायचा. तिच्या मैत्रिणींकडून मग ती स्वतःहून फोन करून मग काय दिलाय का अभ्यास, टेस्ट असायच्या त्यांच्या, 2-2 दिवसांनी टेस्ट असतात त्यांच्या शाळेमध्ये, मग त्याच्यासाठी वही आणायची. तिचं ती म्हणजे त्याचंही तिला टेन्शन यायचं की अरे आपला अभ्यास पण मागे नको राहायला. त्यामुळे मग तो आणायच्या वह्या उतरवून काढायचा आणि टेस्ट असेल मग ती आम्हाला घ्यायला सांगायची. एतस्य कार्यक्रमस्य अन्तिमसत्रस्य महासंग्रामे रथी महारथिभिः सह अस्माकं मुग्धा बालिका श्रुति अपि अधिगता तैः सहगोत्थितुम सिद्धा च. मराठी पाऊलं पडते पुढेच्या अंतिम फेरीच्या महासंग्रामात रथी महारथींसोबत आपली चिमुरडी श्रुतीही पोहोचलीय आणि या सगळ्यांना टक्कर देण्यास ती आता सज्ज होतीये. ए ज्ञानदादा ताटी उघड ना, ताटी उघड ना ज्ञानदादा. ज्ञानदादा ऐकलंस, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कुणी वाईट वागलं तर क्षमा करावी हे तूच सांगतोस ना, आणि आज स्वतःच रागून बसलेस. अरे या झोळीत तर माती टाकणाऱ्यांची बुद्धी तर भ्रष्ट झाली असणार, पण म्हणून तू का कष्ट होतोस. अरे शेत उगवतं तिथे तण असायचेच, फुले फुलतात तिकडे काटे खुपायचेच. केवढा फुलतो
तिथे नाग निघायचेच. असं रे काय दादा, सारं जग जरी अगीसारखं दाहक झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असायला हवं. दातानी जीभ चावली तर कुणी बत्तीशी तोडतं काय? अरे या उर्मट लोकांमुळे सारे जगावर रुसायचं. तुम्हा संत मंडळींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही अवघ्या विश्वाला तारायला हवं. हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा तुला? ए दमले रे मी ज्ञानदादा, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमातनं एवढ्या मोठ्या स्टेजवर खरं म्हणजे करण्याची संधी मिळणं हीच फार मोठी आमच्यासाठी पर्वणी, खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर मला असं वाटतं की हिच्या तोंडून कुठलीही गोष्ट छानच वाटते असं मला वाटायचं पूर्वी. आज मला अगदी खात्री झाली आहे या गोष्टीची. मुक्ताईची गोष्ट या विठोबासमोर समोर उभी राहून तू म्हटलीस, कधी कधी व कशी गोड गंमत होते जितू की ती मूर्त जी आहे ती आणि ही आजूबाजूला उभे राहिले की असं वाटतं की खरंच देवाचं बाळ आहे.